शुभम खूप डेंजर पडला. तर स्टार्टिंग पासून बघा, मी कृष्णा स्वागत करतो तुमचं नवीन अशा मिनी व्लॉगमध्ये. कॉलेजमध्ये आल्यावर समजलं की मला आमचे लेक्चर सगळे ऑफ आहेत. लेक्चर ऑफ आहेत म्हणल्यावर तुमचं हो काय बसतंय का कॉलेजमध्ये? घेतल्या बॅगी निघालो बस स्टॉपकडे. तिथं काही डिसाईड होत नव्हतं, म्हणून आम्ही ठरवलं की जी पहिली गाडी येईल ती पकडायची आणि जिथपर्यंत जातो तिकडे जायचं. बसमध्ये जागा खूप कमी होती म्हणून आम्ही 2 सीटावर 3 जण बसलो होतो. मग आम्ही उतरलो स्वारगेटला. स्वारगेटला उतरण्याचं काय असं वेगळं कारण नव्हतं, कारण बस तिथपर्यंतच होती. मग स्वारगेटमध्ये आल्यावर आम्हाला समजलं की एक पर्वती म्हणून मंदिर आहे, ते खूपच छान आहे. ते मंदिर डोंगरावर असल्यामुळे त्याचा व्ह्यू खूपच छान येतो काय, म्हणून आमची उत्सुकता खूपच वाढली होती. देवाच्या पाया पडून आम्ही चालू केलं चढायला. आम्हाला थोडं चढल्यानंतरच कळलं होतं की अरे हे सोपं होणार नाही. लिटरली 103 पायऱ्या चढून वर जायचं होतं आम्हाला. 2 hours later. तर कशा आम्ही हातपाय मारून वरी आलो होतो. तुम्हाला माझं तोंड बघून कळतच असेल की माझी काय अवस्था झाली होती. तर वरी आल्यानंतर थोडं बरं वाटत होतं, कारण व्ह्यू खूपच छान येत होता. लिटरली असलं धुकं पडले होते ना सगळीकडे. तर इथं नानासाहेब पेशवे यांची समाधी व संग्रहालय दोन्ही पण आहे. त्यानंतर आम्हाला काढायचे होते थोडे फोटो म्हणून आम्ही आलो होतो बॅक साईडला. बॅक साईडला पण व्ह्यू खूपच छान होता. सगळं पानसटपणा झालं होतं म्हणून आम्ही तिथून निघालो होतो परत. मग खाली आल्यावर आम्हाला हे पेरू वगैरे दिसले. मग आहे सकाळ आम्ही काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही घेतलं खायला. मग आम्ही ते तिथंच खाल्लं. मग आम्ही निघालो खाली, त्यावेळेस झाला एक कांड. शुभ्या लय जोरात पडला. बिचारा लय जोरात पडला होता. तोंड बघा तुम्ही एकदा त्याचं. मग काय बाबा, नंतर उचलला त्याला आम्ही. मग त्याला घेऊन निघालो आम्ही बस स्टॉपकडे. तर ह्या ब्लॉगची समाप्ती आपण इथेच करूया. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका.